नमस्कार. माझ्या इयत्ता 8वी, 9वी, 10वी आणि ITI मध्ये जे अभियांत्रिकी व्यवसाय आहेत, त्या व्यवसायात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रशिक्षणार्थ्यांसाठी आज मी घेऊन आलेलो आहे. भौमितिक आकार, त्यांचे क्षेत्रफळ, परिमिती, परीघ काढण्याची सूत्रे. भूमितीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे भौमितिक आकार असतात, त्या आकारांची क्षेत्रफळे, परिमिती आणि परीघ शोधायचा असतो. क्षेत्रफळ या भागामध्ये आपण क्षेत्रफळाची जी वेगवेगळ्या प्रकारची जी सूत्रे आहेत, की ज्याद्वारे आपल्याला ज्या भौमितिक आकृत्या आहेत, त्यांचे क्षेत्रफळ आपल्याला काढता येते. क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे थोडक्यात पदार्थाने पृष्ठभागावर व्यापलेली जी जागा आहे, त्याला आपण क्षेत्रफळ असं म्हणतो. या व्हिडिओमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकार आहेत, त्यांचे क्षेत्रफळ, परिमिती आणि परीघ काढण्याचे सूत्रे आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. या सूत्रांचा निश्चितच आपल्याला क्षेत्रफळावरची जी उदाहरणे असतात, ती सोडवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होणार आहे. पहिली भौमितिक आकृती आहे आपली चौरस, स्क्वेअर. चौरस म्हणजे काय? चार नैक रेषीय बिंदूंना जोडून तयार झालेल्या भौमितिक आकृतीस आपण चौकोन असं म्हणतो. चौकोनाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 360 अंश इतकी असते. थोडक्यात चौरस म्हणजे आपल्याला त्या ज्या भौमितिक आकृतीच्या सर्व बाजू, चार ज्या बाजू असतात, त्यांना अशा आकृतीला आपण चौरस असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिसतोय बघा. ABCD हा एक चौरस आहे. त्याची ही बाजू आहे. चौरसाचा विचार केला असता आपल्याला सर्व बाजू या चौरसाच्या ज्या बाजू आहेत समोरासमोरील, या सारख्या मापाच्या असतात. चौरस म्हणजे स्क्वेअर. याही ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की या ठिकाणी चौरस म्हणजे दोन सारख्या याचे त्रिकोण, हाफ हाफ त्रिकोण जे आहेत, ते एकत्र केला असता आपल्याला या ठिकाणी एक चौरस मिळत आहे. ही जी बाजू दिलेली आहे बघा चौरसाची, ही बाजू आणि इकडची बाजू ही सारखी असते. चौरसाची परिमिती म्हणजे चार बाजूंची बेरीज, 4 गुणिले बाजूंची लांबी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा कर्ण वर्ग छेद 2. या सूत्राने आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं. चौरसाचा जो कर्ण आहे, हा जो कर्ण आहे, हा कर्ण आपल्याला शोधायचा असेल, चौरसाचा कर्ण शोधताना आपल्याला जो कर्ण आहे, तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू या सूत्राने आपल्याला चौरसाचा कर्ण शोधता येतो. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे क्षेत्रफळ चौपट होते. इथे आपण चौरस म्हणजे काय आणि चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे, त्याचं काढण्याचं जे सूत्र आहे, बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे. पुढे येऊया आपण बघा आयत. आयत ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन 90 अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात, म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन सुद्धा असतो. आयताचे क्षेत्रफळ, परिमिती काढण्यासाठी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहित असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण हा जर आयत बघितला, तर या आयताची ही लांबी आहे, ही याची रुंदी आहे. तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला जे सूत्र आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताची परिमिती ज्या पद्धतीने आपण चौरसामध्ये बघितलं, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. तसंच या ठिकाणी आपल्याला दिसतंय
की या गार्डन मध्ये इथं याच्या समोरासमोरील बाजू ही लांबी आहे आणि ही याची रुंदी आहे. या दोन वेळा व्हॅल्यू आलेल्या आहेत, म्हणून आपण याची परिमिती आपल्याला 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी किंवा 2 एल इंटू लेंथ इंटू विड्थ अशी त्याचा आपल्याला पेरिमीटर म्हणजेच आयताची परिमितीचं सूत्र मिळतं. आयताची लांबी शोधायची असेल तर आयताची परिमिती छेद 2 वजा रुंदी केल्यास आपल्याला आयताची लांबी मिळते. आयताची रुंदी बरोबर शोधायची असेल परिमिती छेद 2 वजा लांबी केल्यास आपल्याला आयताची रुंदी मिळते. या ठिकाणी आपण बघितलं आयताची परिमिती, आयताचे क्षेत्रफळ, आयताची लांबी, आयताची रुंदी. आयताचा कर्ण, आयताचा कर्ण शोधायचा असेल तर वर्गमुळात लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग या सूत्राने आपल्याला जो आयताचा कर्ण आहे, आयताचा कर्ण आपल्याला शोधता येतो. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा लांबी आणि रुंदी यामध्ये दिसतंय बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चौरस आहेत. तर या बाजूने 1 2 3 4 5 चौरस आहेत. म्हणजे या ठिकाणी 5 ही त्याचे 5 स्क्वेअर ही त्याची रुंदी आहे, तर 6 स्क्वेअर ही त्याची काय आहे लांबी आहे. जे ॲनिमेशन मध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात येत आहे की आयत कशा पद्धतीचा असतो. तर या ठिकाणी आपण आयताची परिमिती, आयताचे क्षेत्रफळ, आयताची लांबी, आयताची रुंदी आणि आयताचा कर्ण कसा शोधावं ही सूत्रे आयताबाबत बघितलेली आहे. पुढची भौमितिक आकृती आहे आपली बघा समांतरभुज चौकोन, की ज्याला इंग्रजीमध्ये पॅरलोग्राम असं म्हटलं जातं. समांतरभुज चौकोन हा ज्याच्या विरुद्ध बाजू ह्या एकमेकांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. समांतरभुज चौकोन ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपल्याला माहित आहेत. समोरासमोरील बाजू समांतर असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समोरासमोरील कोन एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, लगतचे कोन हे पूरक असतात. या ठिकाणी आपल्याला हा एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे. त्याचा हा पाया आहे, ही त्याची उंची आहे. या आकृतीत दिसतंय आपल्याला बघा याचे 2 कर्ण दिसताय आणि याची उंची दिसते. या ॲनिमेशन मध्ये दिसतंय बघा आपल्याला जो समांतरभुज चौकोन आहे त्याचा पाया आणि त्याची उंची कशा पद्धतीने या ॲनिमेशन मध्ये दाखविण्यात आलेली आहे. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची, एरिया ऑफ पॅरलोग्राम बेस इंटू हाईट. या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ शोधता येतं, पाया गुणिले उंची. पुढील भौमितिक आकृती आहे आपली समलंब चौकोन, की ज्याला इंग्रजीमध्ये ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण बघतोय बघा हा समलंब चौकोन आहे. याच्या या ज्या बाजू आहेत सम्मुख बाजू याची जोडी ही समांतर आहे आणि ही बाजू आणि समोरील बाजू ह्या वेगवेगळ्या मापाच्या आहेत, म्हणून याला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. तर या समलंब चौकोनामध्ये ही जी खालची बाजू दिलेली आहे ही बी या अक्षराने दाखवलेली आपण आणि जी छोटी बाजू आहे ती ए अक्षराने दाखवलेली आहे. तसंच ही या समलंब चौकोनाची उंची आहे एच. तर आपल्याला या ट्रॅपेझियमचं जे क्षेत्रफळ काढायचंय त्याचं सूत्र दिलेलं आहे आपल्याला 1/2 समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. म्हणजे थोडक्यात 1/2 ए प्लस बी इंटू एच या सूत्राने आपल्याला जे समलंब चौकोन आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला शोधता येतं. पुढील आकृती आहे आपला समभुज चौकोन, की ज्याला आपण रोहंबस असं म्हणतो. समभुज चौकोन हा एक समांतरभुज चौकोन आहे ज्याच्या विरुद्ध बाजू एकमेकांना समांतर असतात आणि विरुद्ध कोन देखील समान असतात.
समीप बाजू पूरक आहेत. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून तो समभुज चौकोन असतो. कर्ण देखील एकमेकांचे दुभाजक असतात. म्हणजे या ठिकाणी आपण जे कर्ण बघितले ते एकमेकांना दुभागतात. म्हणजे या ठिकाणी होणारा जो अँगल आहे हा 90 अंशाचा होतो. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आहे दोन्ही कर्णांचा गुणाकार छेद 2. एरिया ऑफ रोम्बस D1 याचा हा कर्ण आहे आणि D1 आहे आणि जो BD आहे हा D2 कर्ण आहे. तर दोन कर्णांचा गुणाकार छेद 2 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ शोधता येते. या एनिमेशन मध्ये आपल्याला समभुज चौकोनाचं रूपांतर समभुज चौकोनात कशा पद्धतीने होत आहे यावरून आपल्याला लक्षात येतं की समभुज चौकोन हा एक चौरसाचाच प्रकार आहे. पुढची भौमितिक आकृती आहे काटकोन, राईट अँगल ट्रायंगल. काटकोन ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला आपण काटकोन म्हणतो. काटकोन त्रिकोणातील उरलेले दोन कोन लघुकोन असतात आणि ते परस्परांचे कोटिकोन असतात म्हणजे ते 90 अंशाचे असतात. काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला कर्ण, काटकोन त्रिकोणातील कर्ण हा सर्वात जास्त लांबीची बाजू असते. काही जण उरलेल्या बाजूंना कोटी आणि भुजा असेही म्हणतात. आपल्याला जर पायथागोरसच्या थेरमच्या सहाय्याने आपण जर विचार केला तर कर्ण वर्ग बरोबर कोटी वर्ग अधिक भुजा वर्ग या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला कोणतीही बाजू आपल्याला शोधता येते. तर या त्रिकोणामध्ये आपल्याला दिसतंय बघा हा त्रिकोणाची उंची आहे, हा त्याचा कर्ण आहे, हा त्याचा पाया आहे. तर आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचं 1/2 पाया गुणिले उंची 1/2 बेस इंटू हाईट. परिमिती याची 3 बाजूंची बेरीज. या ठिकाणी या ज्या त्या 3 बाजू आहेत या 3 बाजूंची बेरीज केला असता आपल्याला त्रिकोणाची परिमिती मिळते. या एनिमेशन मध्ये आपल्याला दिसतं बघा एरिया बरोबर A इंटू बी बाय 2 म्हणजेच 1/2 बेस इंटू हाईट. तर या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला काटकोनाची परिमिती आणि क्षेत्रफळ शोधता येते. पुढील भौमितिक आकृती आहे समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या मापाच्या असतात त्यांना आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक बाजूमधील कोन हा 60 अंशाचा असतो आणि त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज ही 180 आपल्याला असते. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाचे माप हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे 60 डिग्री याचं प्रत्येक कोनामधलं माप आहे आणि याचं एकूण जे माप असतं काटकोन त्रिकोणाची एकूण या त्रिकोणाची बेरीज समभुज त्रिकोणाची बेरीज आपल्याला 180 डिग्री इतकी असते. या ठिकाणी आपल्याला इथं अॅनिमेशन बघतोय बघा आपण की याच्या सर्व बाजू या सारख्या मापाच्या आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक बाजूमध्ये असणारा कोन हा 60 डिग्री असा आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात √3/4 गुणिले बाजूचा वर्ग किंवा √3/4 याचं जर आपण संक्षिप्त रूप केलं तर 0.433 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राने आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं. परिमिती आहे 3 गुणिले बाजू 3 बाजूंची बेरीज. पुढचं आपलं भौमितिक आकृती आहे विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू ह्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात वेगवेगळ्या मापाच्या असतात त्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणतो. विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला यस त्याचा जो सेमी पेरिमीटर आहे की ज्याला हाफ पेरिमीटर असं म्हणतो सर्व बाजूंची बेरीज छेद 2 केल्यानंतर आपल्याला या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढण्याची जी एच ची किंमत आहे ती शोधता येते की ज्याला आपण अर्ध पेरिमिती असं म्हणतो. तर आपल्याला याच्यासाठी जे विषमभुज त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचं सूत्र आहे A बरोबर वर्गमुळात S वजा A S वजा B S वजा C या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला विषमभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ शोधता येते. विषमभुज त्रिकोणाची परिमिती जर आपणास काढायची असेल तर यापूर्वीच आपण बघितलेलं आहे
जे त्रिकोण असेल त्या 3 बाजूंची बेरीज म्हणजेच त्या त्रिकोणाची परिमिती असते. विषमभुज त्रिकोणामध्येही आपण तिन्ही बाजूंची बेरीज केली असता आपल्याला त्याची परिमिती शोधता येते. पुढची आकृती आपल्याला बघा, समद्विभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या समोरील बाजू सारख्या मापाच्या असतात आणि एक बाजू वेगळ्या मापाची असते, अशा त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. हा त्रिकोणाच्या दोन कोनांच्या समतुल्य आहे, म्हणजे त्याचे दोन कोन काय असतात, समान असतात. या ठिकाणचे हे जे कोन दिलेले आहेत हे समान असतील. तर आपल्याला याच्यासाठी सूत्र मिळतं 1/2 बेस इंटू हाईट गुणिले 2 केला असता, कारण की या ठिकाणी होणारा जो एक काटकोन आहे याचं सूत्र आपल्याला माहित आहे की 1/2. तर याचा एरिया आपल्याला b/2 वर्गमुळात बाजूचा वर्ग वजा पायाचा वर्ग छेद 4 म्हणजेच एरिया ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल जर बाजू दिलेल्या असतील तर या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला शोधता येतात. पुढचा आहे बघा आपली भौमितिक आकृती वर्तुळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परिघ. ज्या वर्तुळाकृती आकार असतात त्यांना आपल्याला परिमिती त्यांची नसते. आपल्याला अशा सर्क्युलर जे वर्तुळ असतं त्याचा आपण परिघ काढत असतो. तर वर्तुळ म्हणजे काय? एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहित असल्यास त्याचं परिघ व क्षेत्रफळ हे आपल्याला शोधता येतं. या उदाहरणामध्ये एक वर्तुळ आपण दाखवलेलं आहे. ही वर्तुळाची त्रिज्या दाखवलेली आहे. या एनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की एक पूर्ण फेरा झाल्यानंतर त्याचं जे माप असतं हे 360 डिग्री इतकं, म्हणजे एक पूर्ण कोन त्या ठिकाणी झालेला आपल्याला निदर्शनास येतो. या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ जे सूत्र आहे पाय आर वर्ग. जर त्याचा व्यास आपण विचारात घेतला डायमीटर तर पाय डी स्क्वेअर बाय 4 या सूत्राने सहाय्याने आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येतं. वर्तुळाचा परिघ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय आर किंवा पाय डी, म्हणजे आपण वर्तुळाचा परिघ म्हणजेच थोडक्यात आता या ठिकाणून आपण जर सुरुवात केली अशी, हा जो पूर्ण फेरा आहे इथपर्यंत येईपर्यंत हा जो फेरा इथे कंप्लीट होईल या ठिकाणी, तर हा एक फेरा म्हणजेच आपल्याला त्याचा वर्तुळाचा परिघ हा होत असतो. तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर किंवा पाय डी. जी पायची किंमत आहे ही आपण 3.14 किंवा 22/7 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ही आपण क्षेत्रफळावरील वर्तुळाची उदाहरणे सोडवताना पायची किंमत विचारात घेत असतो. पुढची भौमितिक आकृती आहे बघ, अर्धवर्तुळ सेमी सर्कल. वर्तुळाचा अर्धा भाग म्हणजे सेमी सर्कल होय. या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे. या एनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय या भागातून इथपर्यंत हा जो भाग आहे हा आपल्याला त्या अर्धवर्तुळाचा अर्धवर्तुळाचा भाग दिसतोय. वर्तुळाचे जे क्षेत्रफळ आहे त्याला भागिले 2 केला असता आपल्याला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ मिळतं. ए बरोबर पाय आर वर्ग छेद 2 किंवा पाय डी स्क्वेअर बाय 4 किंवा पाय डी स्क्वेअर बाय 8 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ शोधता येतं. अर्धवर्तुळाची परिमिती 11/7 डी प्लस डी. डी म्हणजेच व्यास, डी बरोबर वर्तुळाचा व्यास, आर म्हणजे त्रिज्या गुणिले 36/7. अर्धवर्तुळाची त्रिज्या परिमिती गुणिले 7/36 म्हणजे याचा इन्व्हर्स केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धवर्तुळाचा व्यास शोधायचा असेल तर हे सूत्र आपल्याला वापरायचं येतं. त्रिज्या शोधायची असेल तर या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला त्रिज्या शोधता येते. पुढचं आपलं जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा, वर्तुळाकार रिंग, रिंग ऑफ सर्कल. या ठिकाणी एक सर्क्युलर रिंग दिलेली आहे. हे आतलं एक वर्तुळ आहे. याची त्रिज्या आपण स्मॉल आर घेतलेली आहे. जे बाहेरचं वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आपण आर घेतलेली आहे. तर वर्तुळाकृती रिंगचं क्षेत्रफळ जसं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग, या ठिकाणी 2 एक त्रिज्या येत असल्यामुळं वर्तुळाचं रिंगचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र होतं आपल्याला पाय कंसात कॅपिटल आर वर्ग वजा स्मॉल आर वर्ग, म्हणजेच मोठी त्रिज्या वजा छोटी त्रिज्या, किंवा पाय बरोबर कंसामध्ये कॅपिटल आर अधिक आर किंवा स्मॉल आर वजा आर या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला
वर्तुळाकृती रिंगचं आपल्याला क्षेत्रफळ शोधता येतं. नंतर आहे वर्तुळ पाकळी, सेक्टर ऑफ सर्कल. सेक्टर हा वर्तुळाचा एक भाग आहे जो त्याच्या दोन त्रिज्या आणि त्यांना लागून असलेल्या आर्क मध्ये बंदिस्त असतो. म्हणजे हा जो भाग आहे याला आपण सेक्टर ऑफ सर्कल असं म्हणतो. या ठिकाणी हा एक कंस आहे, या त्रिज्या आहे आणि हा जो भाग बाउंडेड झालेला आहे हा भाग याची वर्तुळ पाकळी आहे. तर या ठिकाणचा हा कोन दिलेला आहे आपल्याला थिटा. पूर्ण कोन जर आपण घेतला तर वर्तुळाचा पूर्ण कोन हा 360 डिग्रीचा असतो, एक फेरा. क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. ए बरोबर थिटा छेद 360 पाय आर वर्ग. या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला जी वर्तुळ पाकळी आहे, सेक्टर ऑफ सर्कल आहे, त्याचं क्षेत्रफळ आपल्याला शोधता येतं. पुढची भौमितिक आकृती आपल्याला सुसम षटकोन, एरिया ऑफ हेक्झॅगॉन. षटकोन, या षटकोनाच्या बाजू दिलेल्या आहेत 6 बाजू. एस म्हणजे त्याची बाजू. सर्व बाजूचं माप हे सारखं आहे. या ठिकाणी क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा, एरिया ऑफ हेक्झॅगॉन 3 वर्गमुळात 3/2 एक्स वर्ग किंवा 2.6 गुणिले बाजूचा वर्ग. या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला षटकोनाचे क्षेत्रफळ काढता येते. बऱ्याच वेळा षटकोनापेक्षा पंचकोन असेल किंवा सप्तकोन असेल, अशा वेळेस जर आपल्याला अशा रेग्युलर आकृत्यांचं बहुभुजाकृतीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला या सूत्राने काढता येतं. 2n-4 छेद n गुणिले 90. n म्हणजे बहुभुजाकृतींची संख्या. जर पंचकोन असेल तर आपण या ठिकाणी n बरोबर 5 घेऊ शकतो. सप्तकोन असेल तर बाजूंची संख्या आपल्याला इथं 7 घेता येते. नंतर आहे बघा लंबवर्तुळ, की ज्याला आपण इलिप्स म्हणतो. या लंबवर्तुळाचं क्षेत्रफळ, इलिप्सचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला या ठिकाणी एक ओव्हल शेप दाखवलेला आहे इलिप्स. हा याचा मेजर अक्ष आहे, मोठा अक्ष. हा याचा लहान अक्ष आहे, की ज्याला आपण मायनर ऍक्सिस, मोठा अक्षाला मेजर ऍक्सिस असं म्हणतो. तर एरिया ऑफ इलिप्स आपल्याला या सूत्राने शोधता येतं. π/4 गुणिले मोठा अक्ष गुणिले लहान अक्ष. एरिया ऑफ इलिप्स π/4 गुणिले मेजर ऍक्सिस बाय मायनर ऍक्सिस. या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला जो ओव्हल शेप आहे, जो लंबवर्तुळ आहे, त्या लंबवर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला शोधता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षणार्थी मित्रांनो, निश्चितच या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक आकृत्या आहेत, त्या आकृत्यांची क्षेत्रफळ काढायची जी सूत्रे आहेत, परिमिती काढण्याची जी सूत्रे आहेत, किंवा वर्तुळ असेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परिघ काढण्याची सूत्र आहेत, ही सूत्रे आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ही सूत्र निश्चितच आपल्याला एक या क्षेत्रफळ जो आपला पाठ असेल याच्यावरची ही सूत्र आपल्याला निश्चितच यावरील आधारित उदाहरणे जी असतील ती उदाहरणे सोडवताना याचा निश्चितच उपयोग होईल. तर विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी मित्रांनो, वेळोवेळी ही जी सूत्रे दिलेली आहेत, ही सूत्रे या व्हिडिओ बरोबर आपण पाठांतर केल्यास आपल्याच क्षेत्रफळावरील जी उदाहरणं आहेत ती सोडवण्यासाठी निश्चितच मदत होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. आपण माझ्या युट्यूब चॅनलला ITI मॅथ्स अँड ड्रॉइंग व्होकेशनल कंटेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर बेल आयकॉन दाबा आणि नवीन नवीन व्हिडिओ जे गणित आणि ड्रॉइंग किंवा इतर व्होकेशनल कंटेंटचे जे व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.